जेव्हा आपण रेंटच्या घरात राहतो ना, तेव्हा असं वाटतं ना की स्वतःचं घर हवे. आणि स्वतःचं घर हवे हे वाटणं वेगळं, त्याची उमेद असणं वेगळं, त्याची स्वप्न पाहणं वेगळं. पण स्वप्न ही कायम झोपून नाही पाहावीत, स्वप्न ही जागेपणी पाहावीत. कारण झोपून पाहिलेली स्वप्न किती प्रत्यक्षात आपण उतरवतो आपल्यालाच कळत नाही. त्याच्यामुळे मंडळी, आपलं घराचं स्वप्न हे असंच नुसतं पाहण्यासाठी नाही आहे, तर आपण स्वतःचं घर घेऊ शकतो. ह्याची शाश्वती जेव्हा आपल्याला येते ना, तेव्हा कुठेतरी आपलं मन आपल्याला सांगतं की मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते. तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे अगदी कल्पना, प्लॅनिंग हे सगळं जर तुम्ही करत असाल, तुम्ही रीतसर पूर्ण सगळं लिहित असाल की आपलं घर कसं असावं, काय असावं, माझ्या घरात हे कसं असेल, ते कसं असेल, तुम्ही सेविंग करत असाल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनतो की तुम्ही तुमचं घर घेण्यासाठी काय करावं, म्हणजे तुम्ही कसं ते घेऊ शकाल. तर मंडळी, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण हा खास होणार आहे व्हिडिओ. मिस्टी कलेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छानच असाल, मस्तच असाल आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे की कायम सुखी असाल. तर मला एक सांगावंसं खास करून वाटतं की जेव्हा आपण कुठेतरी राहत असतो किंवा रेंटवर राहत असतो, पी जीमध्ये राहत असतो किंवा कुठल्या तरी नातेवाईकाच्या घरात राहत असतो, तेव्हा आपल्याला खूप भयंकर अनुभव येतात. कारण हे अनुभव जे असतात ना, ते इतके भयंकर असतात ना की खूपदा असं होतं ना की का मी यांच्याकडे राहिलो, किंवा का मी पी जीमध्ये राहतो, किंवा का मी रेंटने राहतो आहे, माझा रेंटला इतका पैसा जातो आहे. आणि नातेवाईकांकडे राहणं तर सगळ्यात वर्स्ट असतं बरं का मंडळी, सगळ्यात वर्स्ट पार्ट आहे नातेवाईकांकडे राहणं. कारण ते कुठेतरी तुमच्यावर काहीतरी असं दाखवतात की तुम्ही माझ्याकडे राहताय, तुम्ही माझे आश्रित आहात. तर त्यापेक्षा कधीही केव्हाही स्वतःच्या घरात राहणं खूप छान आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये, मग ते भले लोन घेऊन असू दे किंवा कसंही असू दे, पण आपल्या छताखाली आपण आहोत. ही जी आतमध्ये आपल्या भावना असते ना, ती प्रचंड प्रचंड समाधान देणारी भावना असते. आणि मला अगदी खात्रीने वाटतं की प्रत्येकाकडे स्वतःचं घर आहे किंवा ज्यांच्याकडे नाही आहे त्यांच्याकडे असावं. आणि मी अगदी तुम्हाला गॅरंटी देते, मी जे सांगते ते उपाय जर तुम्ही कराल तर निश्चितच तुमच्याकडे तुमचं स्वतःचं घर लवकर येईल. तर मंडळी, सगळ्यात प्रथम आपलं स्वतःचं घर घेण्यासाठी आहे ना, प्लॅनिंगमध्ये ठरवा की तुम्हाला कुठे घर घ्यायचं आहे, कुठल्या एरियात घ्यायचं आहे, तुमच्या बजेटमध्ये कुठे घर मिळू शकतं, किंवा तुम्ही जे कमवता त्याच्यामध्ये किती लोन तुम्हाला मिळू शकतं, तुमचं सेविंग किती होऊ शकतं, तुम्हाला किती डाऊन पेमेंट करायचं आहे, तुम्हाला बुकिंग अमाऊंट द्यायची आहे. घर घेणं सोपं आहे, घर घेतल्यानंतर पण त्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, ते आलं. मग ह्या सगळ्यासाठी एक सेफ्टी फंड हवे, किंवा तुमचं सेविंग फार महत्त्वाचं आहे. या सगळ्यासाठी एक बुकिंग अमाऊंट द्यायचीच आहे, म्हणजे खूप महत्त्वाचं झालं. या सगळ्यासाठी लागतो मंडळी पैसा. तुम्ही कितीही उपाय करा, तुम्हाला उपाय काय करेल, मार्ग सगळे जुळवून आणेल, पण सेविंग तर मात्र तुम्हालाच करायचं आहे. घर तर तुम्हालाच पाहायचं आहे, घर तुम्हालाच आवडलं पाहिजे. ह्या गोष्टींसाठी मात्र मंडळी तुम्हाला थोडं इनिशिएटिव्ह घ्यावंच लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ना, जेव्हा तुम्ही एखाद्या एरियामध्ये घर बघता आणि एखादं घर तुम्हाला आवडतं ना, त्याच्यासाठी एक पार्ट मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमचं सेविंग हवे. पण ज्या एरियात घ्यायचं आहे, जिथे जाऊन तुम्ही बोलणी केली आहे, तुम्ही बिल्डरच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळं व्यवस्थित रीतसर सगळी माहिती घेऊन आलेले आहात ना, तर येताना तिकडची थोडी माती पण बरोबर आणायची. त्या ठिकाणची माती आणून तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ती पुजायला लागायचं. त्या मातीने काय होईल ना, ती माती तुम्हाला तिथे खेचेल आणि असे सगळे मार्ग मोकळे करेल की त्या ठिकाणी तुम्हाला येण्यासाठी जणू काही ती माती तुम्हाला आमंत्रित करते की तू माझ्या हद्दीमध्ये ये. कळलं? आणि त्या मातीला रोज एक अगरबत्ती दाखवायची. आता काय होतं याने, आता काय आपल्याला वाटेल की असं कुठे होतं, काय होतं वगैरे, बरोबर. पण तुम्हाला अगदी आठवत असेल ना, तर आपले पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. युद्धाला जाणारे आपले लढवय्ये पण पहिले मातीला माथ्यावर चोळत होते की माते मला तुझ्याकडे परत घेऊन ये, म्हणजे सुरक्षित आण. तुझी ओढ, तुझ्या मातीची ओढ मला इथपर्यंत घेऊन येईल, किंवा तुझं ती प्रेम मला इथपर्यंत आणेल. आलं लक्षात? तर त्यामुळे ही खूप पूर्वापार चालत आलेली रीत आहे. ती रीत आज मी तुमच्यापुढे मांडते आहे की माती तिकडची घेऊन ये आणि आपल्या देव्हाऱ्यामध्ये एका वाटीमध्ये ठेवा आणि रोज तिला अगरबत्ती दाखवा आणि त्या मातीला प्रार्थना करा की मला तुझ्या हद्दीमध्ये घेऊन ये, मला आवडलेल्या घरामध्ये तू मला नेऊन ठेव. आणि ह्या एक खूप सुंदर उपाय आहे, सोपा उपाय आहे मंडळी. हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे.
दुसरा एक उपाय असा आहे की तुम्ही जर रेंटच्या घरात राहत असाल तर त्या रेंटच्या घरामध्ये ब्रह्मस्थानावर रोज सकाळी उजव्या हाताने दालचिनीची पावडर फुकायची आहे. ब्रह्मस्थानावर तिथे पावडर फुकल्यानंतर ब्रह्मस्थानावरच तुम्हाला 1 कापूर आणि 1 लवंग जाळायचं आहे. रोज संध्याकाळी 1 कापूर 1 लवंग तिथे जाळायचं ब्रह्मस्थानावर. जमिनीवर ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही एखादं पात्र घेऊ शकता आणि त्याच्यावर ती जाळू शकता. ते जाळत असताना त्या ब्रह्मस्थानाच्या तिथे थोडा वेळ बसून प्रार्थना करायची आहे की हे वास्तुदेवता, आज मी तुझ्या छत्रछायेखाली आहे, पण लवकरच तुझ्या कृपेने मी माझ्या छत्रछायेखाली जाणार आहे आणि त्याच्यासाठी तू मला भरभरून आशीर्वाद देशील अशी मला खात्री आहे. हे रोज तुम्हाला करायचं आहे. त्या ब्रह्मस्थानावर बसून ही प्रार्थना करायची आहे. तिसरं, रोज झोपताना मात्र तुम्हाला परत देवाला प्रार्थना करायची आहे की हे भगवंता, मी ज्या काही योजना आखलेल्या आहेत त्या सर्वतोपरी तू पूर्ण करशील याची मला खात्री आहे आणि त्यासाठी तुझे कोटी कोटी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपलं घर, ज्या घरासाठी आपण तळमळ आपली अगदी वाढत चाललेली असते किंवा आपण तडफडत असतो की ते माझं घर आहे, माझ्या घरात मी कधी जाईल, माझ्या परिवाराला मी त्यांचं घर कधी देईल, ही भावना आहे ना खूप मोठं काम करून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाबी अशी असते की जेव्हा तुम्ही घर घेणार असताना तेव्हा कधीही इतरांना सांगू नका. आणि घर घेण्यासाठी जसं मी सेविंग सांगितलेलं आहे तसं तुम्ही तुमचा सिबिल पण छान ठेवा, तर तुमचं घर तुम्हाला मिळवून देण्यास ती बँक पण मदत करेल. सिबिल स्कोअर कायम छान ठेवा. बरं मंडळी, आणखीन एक सांगते, हा उपाय मात्र नक्की करायचा की जेव्हा घर घेण्याच्या भावना उत्कंठ झालेल्या असतात ना, तेव्हा आपल्या घरामध्ये त्या वास्तुपुरुषासाठी एक दिवा लावायचा तुपाचा, दरवेळेस लावायचा. दररोज संध्याकाळी एक दिवा लावायचा आणि त्या दिव्याच्या तिथेही प्रार्थना करायची की वास्तुदेवता, तुझ्या कृपेने, तुझ्या सहवासात, तुझ्या साक्षीने मी माझ्या घरामध्ये लवकर जाईल अशी मला खात्री आहे. करायच्यात या गोष्टी. मी जो तुम्हाला सांगितलेलं आहे की संध्याकाळी तुम्ही लवंग आणि कापूर एक जाळायचं आहे. कापूर आणि लवंग जाळा किंवा दिवा लावा, दोन्हीपैकी एक कुठलीही गोष्ट तुम्ही करू शकता आणि ह्या गोष्टी तुम्हाला खूप मदत करतील. तुम्ही करून पहा हे उपाय. आणि हे जे उपाय आहेत ते मी माझ्या मनाने नाही सांगते. हे जे उपाय आहेत हे उपाय खूप छान आणि मस्त अशा पुस्तकामध्ये मी वाचलेले आहेत आणि जे मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. अनेक पुस्तकांमध्ये खूप गोष्टी दिलेल्या असतात, पण बऱ्याच गोष्टी आपण करतोच असं नाही आहे. पण काही गोष्टी करणं गरजेचं असतं, कारण खूप महान आणि साधक लोकांनी लिहिलेल्या काही गोष्टी असतात ज्या आपण केल्या तर आपल्याला त्याची फळं मात्र निश्चित मिळतात. तर मंडळी, मला वाटतं की तुमच्या घराची जी स्वप्न तुम्ही रंगवलेली आहेत आणि त्या घरात तुम्हाला जायचं आहे, तर जे काही मी छोटे छोटे उपाय दिलेले आहेत ते तुम्ही नक्की करा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाला घर घ्यायचं आहे, कोणाकोणाची घर घेण्याची स्वप्न आहेत आणि कोणी कोणी घर बुक केलं आहे. इतरांना कधीही गाजावाजा करू नका, नातेवाईकांमध्ये तर अजिबात गाजावाजा करू नका की तुम्ही घर घेताय, घर बुक केलं, ह्या कुठल्याही गोष्टी अजिबात वाच्यता करायची नाही जोपर्यंत घर तुमच्या ताब्यात येत नाही. कारण हे जर तुम्ही केलं तर तुमचं घर कधीच होणार नाही, कारण तुम्हाला नाकं मुरडणारी, नजर लावणारी आणि आणखीन काहीतरी वेगळं करणारी लोक बरीच आपल्या आजूबाजूला असतात. तर त्यासाठी मंडळी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की कुणालाही न सांगता पहिलं घर ताब्यात घ्यायचं आहे. तर माझी अगदी स्वामींच्या चरणी प्रार्थना असेल की माझ्या ज्या व्ह्युअर्सकडे घर नाही आहे त्यांचं स्वतःचं, त्या सगळ्यांना त्यांची स्वतःची घरं घेण्यामध्ये स्वामी मदत करतील आणि स्वामींचे शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी ठेवतील. मंडळी, अशी अनेक लोक आहेत की ज्यांना घर घेण्याचं स्वप्न आहे, तर त्यांच्या त्या स्वप्नाला हातभार लावण्यासाठी हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा. कारण बिनखर्चाचे आणि खूप छोटे उपाय मी सांगितलेले आहेत. ते उपाय प्रत्येकाने करावे ज्यांना घर घेण्याचं स्वप्न उराशी बाळगून जी लोकं आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला तर अजिबात विसरायचं नाहीच आहे. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा आणि पुन्हा लवकर भेटण्यासाठी तयार राहा. पुन्हा लवकर भेटू, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.